महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था समता पतसंस्था. विश्वास आणि सुरक्षितता म्हणजेच समता. ठेव ठेवा समतात, रहा बिनधास्त. 91.71% ठेवीदारांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित. समता पतसंस्था, कोपरगाव. पतसंस्था चळवळीला योग्य दिशा देण्याचं काम काका कोयटे करत असून त्यांचा महाराष्ट्रात पतसंस्था चळवळ वाढविण्यास व मजबूत करण्यास मोठा हातभार आहे. त्यांनी पतसंस्था चळवळीतील कार्यकर्त्यांचा विश्वास संपादन केलेला आहे. त्या विश्वासावर पतसंस्था चळवळ टिकली असून ही पतसंस्था चळवळ समृद्ध केली. त्यांचं नेतृत्व कल्पक असल्यानं त्यांनी शहरातील प्रभाग क्रमांक 2 मधील उपनगरांचा माजी नगरसेवक जनार्दन कदम व नगरसेविका सौ दीपा गिरमे यांच्याद्वारा विकास साधला आहे. असाच हातभार कोपरगाव तालुक्याच्या विकासातही लावावा असं प्रतिपादन अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय. कोपरगाव शहरातील प्रभाग 2 मधील विकास कामांसाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओम प्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री आणि अहमदनगर जिल्हा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार आशुतोष काळे यांच्याकडे पाठपुरावा करून विखे पाटील त्यांची दखल घेऊन जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 अंतर्गत नागरी दलितेतर वस्ती सुधारणा योजना अंतर्गत 1,10,00,000 रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. त्या निधी अंतर्गत विविध विकास कामांचं भूमिपूजन महसूल मंत्री विखे पाटील यांच्या शुभ हस्ते व आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. तसेच कोपरगाव व राहाता तालुक्यात MIDC मंजूर केल्याबद्दल राधाकृष्ण विखे पाटील यांचा जाहीर सत्कार तसेच राजेश परजणे यांची राष्ट्रीय डेअरी विकास NDDP या संस्थेच्या संचालकपदी निवड, डॉक्टर रामदास आव्हाड यांना भारत सरकारच्या वतीने दिला जाणारा राष्ट्रीय धन्वंतरी पुरस्कार मिळाल्याबद्दल आणि झी मराठी वाहिनी सारेगमप लिटल चॅम्प 2023 ची महाविजेती गौरी अलका पगारे यांचा सन्मान सोहळा कॉलनीत संपन्न झाला. त्यावेळी विखे बोलत होते. यावेळी ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करत मंत्री विखे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. या प्रसंगी जानकी विश्व परिसरातील नागरिकांनी घरासमोर रांगोळ्या, घरावर गुढ्या उभारून फुले उधळत माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांचं स्वागत केलं. यावेळी प्रांताधिकारी माणिकराव आहेर, मुख्याधिकारी शांतारामजी गोसावी, पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख शहरी, वासुदेव देसले ग्रामीण, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेच्या, माजी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, भाजप नेते रविकाका बोरावके, व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा, कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमारजी बंब, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष सुनील गंगुले, मंदार पहाडे, विनायक गायकवाड आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एक चांगला कार्यक्रम काकाने घडून आणला. मनापासून त्यांना धन्यवाद देतो. काकाच्या नेहमीच काकाचा उत्साह तुम्हाला स्वस्त बसू देत. काही ना काही त्याचे काकाच्या योजना असतात, तो प्रयत्न करतात. राज्यभर त्यांनी एक विश्वास संपादन केलेला आहे. नाही तर पतसंस्थेबद्दल लोकांची फार तशी लोकांना अजिबात आकर्षण नाही, पण ते काकाने टिकवलं आणि पतसंस्था केवळ चळवळ पतसंस्था टिकवली नाही, ती चळवळ वाढवली, समृद्ध केली, याचा मला जास्त अभिमान आहे. कोपरगावकरांच्या दृष्टीनं भाग्याचा दिवस आहे. साहेब, आम्ही गेले अनेक दिवस या क्षणाची वाट बघत होतो. खरं तर आपण ज्यावेळेस पालकमंत्री झाला त्याच वेळेस आमची इच्छा होती की आपण कोपरगावमध्ये यावं, कोपरगावमध्ये आपला एक नागरी सत्कार करावा. परंतु तो सत्कार करण्यामध्ये काही अडथळे आले किंवा निर्माण केले गेले, त्याच्यामुळे आम्ही तो सत्कार विजयराव आपण करू शकलो नाही. परंतु हा दुग्ध शर्करा योग यायचा होता की MIDC मंजूर झाल्यानंतरच साहेब या ठिकाणी यावेत, ही नीतीची इच्छा होती. आणि आज जरी उशीर झाला तरी साहेब सर्वजण तुमच्याकरता तुमची वाट पाहत या ठिकाणी थांबून आहे. आणि उशीर जरी झाला तरी खरं म्हटलं तर 1 तासभर उशीर म्हणजे काही फार उशीर झाला नाही. टायमिंग साधण्यामध्ये विखे पाटलांची बरोबरी महाराष्ट्रात कोणीही करू शकणार नाही. योग्य वेळेला योग्य निर्णय वेळेत कसा घ्यायचा हे विखे साहेबांकडून मित्रांनो आपण शिकलं पाहिजे. या ठिकाणी मला मुद्दाम आवर्जून नमूद करावं असं वाटतं की माझ्या आणि विखे कुटुंबियांचे, विशेषतः राधाकृष्ण विखे पाटलांचे गेल्या 40-42 वर्षापासूनचे संबंध आहेत. राधाकृष्ण विखे साहेब ज्यावेळेस जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते त्यावेळेस मी कोपरगावच्या युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो. आणि जो माणूस
एकदा विखे कुटुंबियांच्या संपर्कात आला तो साहेब कायमचा तुमचाच होऊन जातो. तुम्ही त्याला विसरत नाही आणि आम्ही सुद्धा त्याला विसरत नाही. राजकारणात मी कुठेही असो किंवा राजकारणात असो किंवा नसो, विखे घराण्याचा कार्यकर्ता म्हणून माझी जी ओळख आहे तिचा मला साहेब आनंद आहे आणि अभिमान सुद्धा आहे. आणि विखे घराणं हे मैत्री जपणारं घराणं आहे. एखाद्या कार्यकर्त्यावर जर त्यांनी जीव टाकला तर अक्षरशः जीव ओवाळून टाकायला सुद्धा विखे घराणं कमी करत नाही. त्याचे वैयक्तिक सुद्धा मला अनुभव आले. माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये मला आठवतं, माझ्या आईची तब्येत सिरियस झाली. पुण्याहून मी आईला घरी आणत होतो त्यावेळेस विखे साहेबांचा माझा फोन झाला आणि विखे साहेब तातडीने म्हटले, काका तुम्ही जसे असाल तसे प्रवरा हॉस्पिटलमध्ये जा. मी त्यांना म्हटलं की साहेब डॉक्टरने सांगितलंय की आता तुम्ही घरी नेण्याची वेळ आलेली आहे. साहेब मला म्हटलं, काका तुझी आई आहे ती माझी आई आहे, तू ताबडतोब प्रवरा नगरला जा. आणि मी प्रवरा नगरला गेलो. त्या ठिकाणी आमच्या आईला त्या ठिकाणी उपचार करण्याकरता अँब्युलन्स डॉक्टर सगळे हजर होते. दुर्दैवाने त्याच्यामध्ये यश आलं नाही, परंतु त्या आमच्या आईच्या अंत्ययात्रेला साहेब प्रवरा नगरपासून जे आले त्याच्या अंत्ययात्रेचा शेवट होईपर्यंत साहेब आपण जवळपास 5 ते 6 तास माझ्याकरता या ठिकाणी थांबून होता. आणखी एक महत्वाचा प्रसंग आठवतो मला. ज्या कोरोनानं सर्व जगामध्ये थैमान घातलं होतं, कुठं कोणाला ऍडमिशन मिळत नव्हतं, त्या काळात माझ्या मुलाला आणि माझ्या सुनेला कोरोनाचे लक्षणं दिसायला लागले, परंतु तपासण्याची सोय कोपरगावमध्ये उपलब्ध नव्हती. कोपरगावहून कोरोनाची तपासणी करण्याकरता 2-3 दिवसांनी नगरचं पथक यायचं. अशा वेळी तपासणी कुठे करायची? मी सुजयदादांना फोन लावल्याबरोबर सुजयदादा म्हणे, काका तुम्ही सगळं राहू द्या, ताबडतोब विळदला या. विळदला रात्री 11 वाजता माझ्याकरता साहेब सुजयदादांनी लॅब उघडली आणि त्या ठिकाणी आमच्या सगळ्या कुटुंबियांची तपासणी केली गेली. केवळ तपासणीच केली नाही, दुसऱ्या दिवशी सुजयदादांचा मला फोन आला, काका तुमचा मुलगा संदीप आणि स्वाती हे पॉझिटिव्ह निघालेले आहे. मला रडू कोसळलं. तर कोरोनामध्ये कुठं बेड मिळत नव्हतं, हॉस्पिटलमध्ये ऍडमिशन मिळत नव्हतं. साहेबांचा फोन आला, साहेब काही मला म्हणे, काका काही काळजी करू नका, तुम्ही ताबडतोब विळदच्या हॉस्पिटलला त्यांना दाखल करा. म्हणजे विळदमध्ये त्यावेळेस कोरोनावर उपचार करण्याची सोय नव्हती. साहेबांनी एक खास बंगला माझ्या कुटुंबियांकरता उपलब्ध करून दिला. कोरोनावर उपचार करणारे सर्व उपकरणं त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले आणि 15 दिवस माझ्या मुलाला सुनेला त्या ठिकाणी साहेब आपण जपलं. हे प्रसंग आम्ही कधीही विसरू शकत नाही. आणि त्यामुळे अशा प्रकारची जी काही मदत केलेली आहे. आणि राजकारणात सुद्धा विशेषतः मला पतसंस्था चळवळीच्या बाबतीत आठवतं, ज्या ज्या वेळे पतसंस्था चळवळ संकटात येते त्या त्या वेळे आमचे संकटमोचक म्हणून राधाकृष्ण विखे आणि राधाकृष्ण विखे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उभे राहिलेला एकमेव नेता आहे, हे या ठिकाणी मला आवर्जून सांगावंसं वाटतं. आज या ठिकाणी विविध मान्यवरांचे या ठिकाणी सत्कार नामदार साहेबांच्या हस्ते संपन्न झालेले. मी सर्वप्रथम राजेश आबांचे, डॉक्टर आव्हाड साहेबांचे आणि कुमारी गौरींचे या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. तसेच नामदार विखे साहेबांचे देखील अभिनंदन करतो का आम्ही जी काही मागणी गेले 4 वर्षापासून महाविकास आघाडी सरकार नंतर महायुती सरकारमध्ये असलेले उद्योगमंत्री नामदार सुभाषजी देसाई साहेब असतील, राज्यमंत्री आदिती तटकरे असतील आणि आता विद्यमान उद्योगमंत्री उदयजी सामंत असतील, यांच्याकडे सातत्याने मागणी आपल्या कोपरगाव तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये MIDC झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी केली. आणि याला विखे साहेबांनी एक प्रतिसाद दिला. त्यांच्या महसूल खात्याअंतर्गत येणाऱ्या शेती महामंडळाच्या जमिनी ही जमीन MIDCला वर्ग करण्यासाठीचा जो काही प्रस्ताव कॅबिनेटमध्ये मंजूर झाला आणि आपल्या राहता आणि कोपरगावच्या या परिसरामध्ये आपल्या भागामध्ये MIDC उभारली जाते, त्याबद्दल त्यांचा सत्कार आपण या ठिकाणी केलाय. मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. निर्भीड कोपरगाव न्यूज, योगेश डोके, कोपरगाव.